दर्शनाला, तर बघा आपला ब्लॉग कंटिन्यू राहा. आणि आता वाजलेले आहे 3 सकाळचे. तर अचानक प्लॅन झाला का दर्शनाला जायचं. तर चलो भेटू. गाईज आता निघालो आम्ही, आपली सगळी मंडळी निघाले. रात्रीची वेळ आहे, सगळी भूत बाहेर निघाली आणि त्यातला सर्वात मोठा भूत हा बघा हा. सोहम भाई आमचा घाटाला लागलाय. घाटात गाडी गेल्यावर घाटाला लागलाय. भावा लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा नंतर करा. अरे हाय कर. गाईज आपण पोचलेलो आहोत. गर्दी बघा किती झाले. आपण आता इथनं पायथ्याला चाललो आणि मग तिथनं मग पाया पडून वरती जाऊ. झोपलेलो तुला समजलं आहे कधी पोचलो आपण ते. मग तिथं निंजा टेक्निक आहे, गाडीत कुठं पण लांब जायचं सगळं झोपायचं. गाईज क्लायमेट मध्ये पूर्ण धुकं आहे. आणि बघा काही एवढी पब्लिक आले ना, मरणाची पब्लिक आले. गाईज आता आपण पायथ्या मंदिरला आलो. आता पायथ्या मंदिर बघा मस्त बनवलंय, नवीन सगळं केलंय इकडं आणि मंडप पण घातलाय. आता आतमध्ये जाऊ, इथं दर्शन घेऊ आणि मग वरती जाऊ. लेट्स गो गाईज. आता वरती डायरेक्ट थेट आता पायऱ्या चढायला स्टार्ट केलंय. गाईज रास्ता थंडी एवढा कुडकुडतोय ना मी. थंडी म्हणजे आम्ही सकाळी येत ना जाम, म्हणजे मी तर 2 वाजता उठलोय तेव्हा नाही. नंतर मग ह्याला उठवला आणि मग आता आम्ही आता किती म्हणजे 6 वाजता पोचलो होतो इथं आम्ही. एक मिनिट आता चालत चल. भावा फोन ठेव आता. आई शपथ सोम सेलिब्रिटी झालाय. फोटो बघा किती काढतात ते. फोटो नुसते काचाकाच फोटो तो पाला शेवटी. एवढे फोटो काढतात. सोम म्हणजे सेलिब्रिटी आहे. सेलिब्रिटी साधा सुद्धा नाही. हेंडी लाईन लागेल नाही. लाईन किती मोठी लाईन लागेल हे नाही. जाबराड आहेस तू भाई. तुझा नाद आहे काय? तुझा हात नंतर ओढणी दे मला तोंडाला बांधायला. तुझा हात कोण धरेल काय? रजिस्टर भाई साधा काम आहे काय? हो रे आपटून टाक. कसा बरं दाखव आपटून. मामी व्लॉग बघतोस तू. ह्याला फोन फुटला ना, घेऊ नको परत फोन. ह्याला
मंडळी आता आपण 5 पायरीवर आलो. आता इथं दर्शन घेऊ आणि मग वरती जाऊ. तर दुकानं वगैरे आहेत. एंट्री केली. मंडळी आपण फायनल पोचलो. पप्पा मम्मी 4 व्हीलर घेऊन डायरेक्ट 5 पायरीच्या इथं आलते. मग ते आमच्या पहिले पोचले तेव्हा तिथं पुढंच आहेत. आम्ही तरी पण त्यांना गाठला आणि आरतीला थोडाच लेट झाला. म्हणजे आम्हाला ट्रॅफिक लागली म्हणून, नाही तर आम्ही परफेक्ट आरतीलाच पोचणार होतो सकाळच्या, पण थोडा वेळ झाला. आज क्लायमेट बघा एकदम वाचपारावाच वच, मस्त क्लाउडी का क्लायमेट आहे. म्हणजे असं बघायला गेलो ना तर एवढी काय अशी गर्दी नाही आहे, पण ठीकठाक आहे. काही देवीची आरती चालू आहे तर स्क्रीनवर आरती दिसते आपल्याला. गाईज आरती बघू शकता. पप्पा मम्मी पण दिसलेत, ते स्क्रीनच्या इथं जाऊन थांबलेत ते. आणि लाईन बघा, लाईनला गर्दी आहे तशी बघायला गेलो तर. डायरेक्ट आपण इथं स्क्रीनच्या पुढ्यातच आलो आपण. गाईज साध्या लाईनीला गर्दी बघा किती आहे. म्हणून आता VIP दर्शनला चाललो. आता बघू आपल्याला VIP ला आपण किती गर्दी भेटते आणि किती नाही. का लोकलला बघा एवढी गर्दी आहे, लोकललाच खूप गर्दी आहे. मग आता आपण VIP जाऊया. गाईज पब्लिक बघा किती अडकून राहिले. आपण डायरेक्ट VIP दर्शनला चाललो, डायरेक्ट VIP पासवर. आणि इकडे पब्लिक बघा किती अडकून. आता डायरेक्ट टेडी बघा किती किती लाईनी पार केला. डायरेक्ट VIP वन साइड. भाई मला वाटला नव्हता एवढा क्राऊड असेल. बाबा लय गर्दी आहे. आपण डायरेक्ट VIP आलोत.
गाईज 5 मिनिटात गेलेलो, 5 मिनिटात, आणि आपला यश भाव गाईज, आणि 5 मिनिटं गेलो फक्त, 5 मिनिटात असं दर्शन घेतला. अजून लाईन आले नाही इथली, पण आम्ही 5 मिनिटात गेलो, 5 मिनिटात दर्शन झालेलं आमचा. दर्शन झाला, लगेच झाला, 5 मिनिटात फोटो वगैरे काढले. सोम सेलिब्रिटी होतो ना आपल्यासोबत, लगेच चलो आता निघालो, बाय बाय. गाईज उतरलो पूर्ण. आता इथं 5 पायरीच्या इथनं डायरेक्ट गाड्या येतात ना वरती, तिथं आलो. बघा आम्ही उतरलो, आता चाललो. आणि गाईज वरती पब्लिक होती ना सोमची, एवढी पब्लिक होती ना, सोमला नुसत्या मिठ्या मारायला, भाई फोटो, भाई एक फोटो, भाई एक फोटो. तर मी एवढाच बोलतो का तू तुझ्या त्या पब्लिकसाठी आहे ना 2 शब्द बोल का गाईज तुमच्यामुळं मी आहे. इंग्लिशमध्ये बोल, इंग्लिशमध्ये बोल ना. You me love me. Woo! You me and I दर्शन VIP कारण हे सेलिब्रिटी, हे ब्लॉगर, हे बघून आम्हाला डायरेक्ट VIP दिसवलं. बोलले तुम्ही थांबूच नका, लाईन लावूच नका, तुमच्यामुळे अजून एक लाईन चालू होईल बोलतोय. केलं VIP दर्शन. पुढच्या वेळी आपला इथं पोहोचतो 100%. आता तुला किती मिनिटं मारायला इथे. चला आता रिक्षा जाऊ खाली डायरेक्ट आपल्या गाडीच्या इथं. गाईज आम्ही खाली उतरलो. आता ट्रॅफिक अशी वाढत चालले ना, पब्लिक येतच चालले पूर्ण. ते बघा गाईज गर्दी बघू शकता, पूर्ण गाड्याच्या गाड्या. ते बघा तिकडे पब्लिक ट्रॅफिक झाले, पूर्ण गाड्या थांबल्यात. आणि आता आमची गाडी निघाली. आता आम्ही निघालो वे टू अलिबाग. काही 2 कुत्री आलीच गाडीत. आता लोणावळ्यामध्ये आलो, सिटीमध्ये नाश्ता वगैरे करायला. आता इथे लोणावळा सिटीमध्ये सगळीकडे चिक्क्यांचं दुकान दिसेल. इथं आपली गाडी पार्क केली आणि आपण नेहमी लोणावळा आलो ना का या अन्नपूर्णा हॉटेलला येतो. नाश्ता 1 नंबर असतो इथला. आता चला जाऊ इथं नाश्ता करू आणि नंतर मग डायरेक्ट आपल्या अलिबागला जाऊ. आणि आपली मंडळी इथं बसलेली आहे. सोम सेलिब्रिटी, हाय करा सोम. गाईज आपला नाश्ता आलेला आहे. आम्ही दोघांनी डोसा, हिने खिचडी, इथं उपवासवाली आहे, आणि मम्मी पप्पांनी उत्तप्पा आणि शेवपुरी मागवले ना. हे थालीपीठ आहे, थालीपीठ. आता मम्मी पप्पा हे खातील, आम्ही हे खाणार. म्हणजे एकविरेला आलो ना, आम्ही या हॉटेललाच नाश्ता करायला येतो ना, तर त्या काका म्हणजे इथले जे ओनर आहेत ना त्यांनी ओळख दिली आणि मग त्यांनी आपल्यासाठी आहे ना असा शिरा त्यांच्याकडून दिला आपल्याला सगळ्यांना.
थँक्यू काका. त्या काकांचे हॉटेल आहे आणि आम्ही कधी पण एकविरा वगैरेला आलो का मग याच काकांचे इथे होमस्टे करतो आणि नाश्ता वगैरे. तर आज काकांनी ओळखलं पण आणि म्हणजे व्हॉट्सअप वगैरेवर आहेत काका कनेक्टेड. तर खूप मस्त होता नाश्ता. कधी जर तुम्ही लोणावळ्याला आलात एकविरा वगैरेला तर अन्नपूर्णा हॉटेलला या आणि मस्त टेस्ट आहे इथली. भाऊ कसा होता नाश्ता? कडक होता ना? तर गाईज आता आपण आलो मंकी पॉइंटला. जरासा फोटो व्हिडिओ वगैरे काढू आणि चला व्ह्यू दाखवतो तुम्हाला इथला. गाड्या चालू आहेत. सोहम, पप्पा, आर्या, मम्मी गाडीत बसले. हा इकडं व्ह्यू बघा इकडचा व्ह्यू बघा. काहीच तो धबधबा बघा कसला कडक आहे. एक नंबर नाद खुळा व्ह्यू. नादच नाद. हे बदबदा आहे तो. तिथून जवळून कसला असं इथून पाणी दिसतंय म्हणजे. गाईज आता आपण घरी पोचलो. सकाळी लवकर गेलतो आणि आता 12 वाजले. 12 वाजेपर्यंत आपण घरी आलो. आता मी इथंच ब्लॉग एंड करतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.